नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। जिल्हा तालुका कृषी अधिकाऱ्याची लबाडी उघड। ऑफिसमधील गोगलगाई नाशक औषधाचा साठा चोरासारखा कृषी सहाय्यकाला नेण्याचा तोंडी दिला आदेश। जवळपास 3 मेट्रिक टन औषधाची भर उन्हाळ्यात का लावली जात आहे विल्हेवाट। या औषधाची एक्सपायरी तर 23 जून 2025 अशी आहे आणि कृषी अधिकाऱ्यांनी मात्र या औषधाची एक्सपायरी 2 वर्ष पुढे असल्याची धांधाट खोटी माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे। हा सर्व मनमानी कारभार कृषी अधिकाऱ्यांचा सहकार मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये सुरू आहे हे विशेष। या औषधावर खरेदीसाठी शासनाने खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात जाणार आहेत आणि शेतकऱ्यापर्यंत ही औषधे वेळीच न पोहोचण्याचे पाप कुणाचे आणि यामागचे नेमके गोडबंगाल काय असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे। काही दिवसापूर्वी कृषी कार्यालय शेतकऱ्याच्या मुळावर गोगलगाईची औषधं कार्यालयात पडून अशी बातमी आम्ही DDM न्यूज चॅनलवरून प्रसारित केली होती। तेव्हा स्नेल किल नावाचे गोगलगाई नाशक औषधं शेतकऱ्यांना मोफत देण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून दिले होते, पण हे औषध उशिरा म्हणजे चक्क ऑगस्ट महिन्यात आले, त्यामुळे ते शेतकऱ्यांना देता आले नाही। सोयाबीन पिकाची पेरणी झाल्यानंतर 20 ते 25 दिवसात पीक कोवळे असताना या औषधाचा वापर करावा लागतो। पुन्हा त्याचा उपयोग नाही आणि या औषधाची एक्सपायरी डेट 2 वर्ष पुढे आहे। ते आम्ही येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना देणार आहोत अशी धांधाट खोटी माहिती जिल्हा व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी देऊन वेळ मारून नेली खरी, पण या औषधाच्या पॉकेटावर एक्सपायरी डेट 23 जून 2025 अशी आहे। म्हणजे या औषधाचा काडीचाही उपयोग शेतकऱ्यांना होणार नाही हे उघड असून कृषी अधिकाऱ्याची लबाडी उघड झाली आहे। बरं, खरीप हंगाम 2025 मध्ये पाऊस काय कृषी अधिकाऱ्यांना विचारून पडणार आहे का? 7 जूनला पेरणी नाही झाली तर लाखो रुपयाची ही औषधं वाया जाणार आहेत हे तालुका कृषी अधिकारी बावगे यांना चांगले माहीत आहे आणि ठेवलेली 3 मेट्रिक टन औषधाचा साठा कोणतीही लेखी आदेश न देता चोरासारखा पोत्यात भरून मागच्या बाजूने कृषी सहाय्यकाला घेऊन जाण्याचा आदेश दिला असल्याने ते कृषी सहाय्यक सांगतात। परंतु ही एवढी मोठी औषधं बॉक्समध्ये भरून व्यवस्थितरित्या ऑफिस स्थलांतर होत असताना शासकीय इमारतीमध्ये आणण्यात आली होती। तेव्हा ही औषधं जर शेतकऱ्यांना वाटायचीच आहेत तर उघडपणाने बॉक्समध्ये बाहेर न नेता ती चोरासारखी पोत्यामध्ये भरून थोड्या त्या कृषी सहाय्यकाला नेण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी बावगे यांनी दिली आहे, पण कुठलेही लेखी पत्र या कृषी सहाय्यकाकडे आम्हाला मिळून आलेले नाही। बरं, आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये कुठल्याही पिकावर या स्नेल किल नावाच्या औषधाचा वापर होणार नाही हे माहीत असताना ऑफिसमधले औषधं बाहेर काढून आपल्या अंगावरची जबाबदारी झटकण्याचा कृषी अधिकारी बावगे यांचा प्रयत्न आहे हे यावरून सिद्ध झाल्याशिवाय राहत नाही। एकतर ही औषधाची एक्सपायरी मुदत ही 23 जून 2025 असल्याने तिचा वापर होणार नाही, कारण जूनमध्ये पेरणी होईल याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही। म्हणजे हे औषधं वापरण्यायोग्य नाहीत, पण ही औषधं एकदाची ऑफिसच्या बाहेर काढून देऊन ती दाखवली जातील आणि ह्या औषधाची विल्हेवाट लावली जाईल अशी शंका शेतकऱ्या वर्गामधून व्यक्त केली जात आहे। वास्तविक पाहता ही औषधं ऑफिसमध्ये आणून ठेवण्यापूर्वीच जिथे यांचं ऑफिस होतं त्या ठिकाणी ठेवता आली असतील, परंतु मखलाशीरपणाने बावगे हे सांगतात की आम्हाला इथे गोडाऊन नाही आणि त्यामुळे या औषधाची आम्ही विल्हेवाट लावत आहोत, ते कृषी सहाय्यकाकडे देऊन येणाऱ्या काळात आम्ही शेतकऱ्यांना वाटप करणार आहोत। परंतु औषधाची एक्सपायरीच 23 जून असल्याने त्याचा काहीही उपयोग होणार नाही आणि ही औषधं शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचं पाप कृषी कार्यालयाकडून केलं जात आहे। खरं तर याविषयी या औषधं वेळीच का आले नाहीत?
जर ती वेळेत आले नाहीत तर ती औषधं उतरूनच का घेतली? याला जबाबदार कोण? याकडे आपल्या तालुक्यातील, खरं तर हा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या या मतदारसंघात शेतकऱ्याची अशी चेष्टा केली जावी आणि शासनाचे लाखो रुपये पाण्यात जावे, एवढा निर्ढावलेपणा अधिकाऱ्यांमध्ये येतो कुठून? याचा तपास संबंधित लोकप्रतिनिधी, जाणकारांनी करण्याची गरज आहे. अन्यथा हे कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या उपयोगाच्या योजनांना अशाच वाटाण्याचा अक्षता लावून शासनाचे लाखो रुपये पाण्यात घातल्याशिवाय राहणार नाहीत. या सर्व बाबीची चौकशी करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. धन्यवाद.